बांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी इंटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. बीड प्रतिनिधी. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. सकाळी 11:30 वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले आहेत. कामगारांच्या तक्रारींबाबत वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करावे आणि दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा इंटकचे जिल्हाध्यक्ष रामधन रानबा जमाले यांनी घेतला आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला असून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनावर राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. नमस्कार. आज राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या वतीने मी बीड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्याने हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आहे. तर बसण्याचं कारण की आपल्या बीड शहरमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये बांधकाम विभागामध्ये जे मजदूर आहेत, जे काम करत आहेत, त्यांची जी नोंदणी शासन दरबारी करायची असते ती शासन दरबारी नोंदणी जर समजा नोंदणी शासन दरबारी करायला गेल्यानंतर तिथले अधिकारी म्हणतात तुम्ही बाहेरून ऑनलाईन करून घ्या. तर बाहेरून ऑनलाईन करायचं म्हणलं तर जवळजवळ 1000 ते 1500 रुपये लागतात. 1000 ते 1500 रुपये लागत असताना व बांधकाम मजुराला काम सोडून तिथं लाईनला उभं राहावं लागतं आणि 1500 रुपये म्हणजे ही जी भ्रष्टाचार चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये. आम्ही विचारणा केली असता ऑफिसला तर ती म्हणले आमच्याकडे नाही, आम्ही आमच्याकडची आम्ही नोंदणी करून घेतो. पण तिथं ऑफिसला गेल्यानंतर ती नोंदणी करून घेत नाही तर बाहेर पाठवतात ऑनलाईन. त्यासाठी आम्ही ही ठिय्या आंदोलन करतो आणि आम्ही आणखीन एक जे आमच्या मागण्या आहेत की आजपर्यंत जी 3 वर्षामध्ये जी नोंदणी झाली ती तुम्ही सर्वसमावेश करा, जेणेकरून किती आणि कुणाला फायदा भेटला त्याच्यामधली जी शासनाच्या योजना आहे जी आतापर्यंत ज्यांनी कुठेही कामाला जात नाहीत, कुठेही कामगार नाहीत बांधकाम अशांनाच लाभ भेटलेला आहे आणि जे ओरिजिनल काम करतात त्यांना लाभ मिळत नाही. त्यासाठी आम्ही इंटकच्या वतीने व आमच्या सहकार्याच्या वतीने आम्ही इथं ठिय्या आंदोलन करतो आणि ठिय्या आंदोलन हे जे आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांच्या दारातून आम्ही उठणार नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय भीम. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंटक कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले हे बांधकाम कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सहआयुक्त कार्यालयात जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्या संदर्भात या आंदोलन कट्ट्यावर ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत. वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सकाळपासून भेटून गेले. मला या माध्यमातून एकच सांगायचं आहे की बांधकाम कामगार सहआयुक्त कार्यालयामध्ये अक्षरशः धंदा मांडलेला आहे. त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे आणि सुरुवात या जमाले साहेबांनी केलं ती बरं झालं, कारण जिल्ह्यातून जे कामगारांना व्यासपीठ मिळत नव्हतं अन्याय झालेल्या 5-5 हजार 4-4 हजार रुपये कामगाराकडून घेतलेले. आम्ही सर्व जिल्ह्यातले कामगार त्यांच्या पाठीशी आहेत आणि शासनाने याची जर लवकर दखल घेतली तर याच्या आंदोलनाचं सर्व लोन जे मोठा या ठिकाणी मोठं जन आंदोलन उभा राहिले याची जिल्हाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.